फडणवीसांच्या हातामध्ये सत्ता गेल्यानंतर त्यांनी टोळ्या जमवल्या। शिवीगाळ प्रकरणावर संजय राऊतांनी फडणवीसांवर या शब्दात टीका केली आहे। भाजपनं सुरू केलेली ही नवी संस्कृती, यापूर्वी असं होत नव्हतं असं राऊतांनी म्हटलंय। तर शिवीगाळ प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी। शिवीगाळ प्रकरणावर गिरीश महाजनांची ही प्रतिक्रिया आहे। भारतीय जनता पक्षाची त्यांनी नवीन सुरू केलेली संस्कृती यापूर्वी होत नव्हतं। देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जेव्हापासून या राज्याची सूत्र गेली तेव्हापासून त्यांनी ज्या टोळ्या जमवल्या ते त्यांच्या मूळ पक्षाचे लोक नाही आहेत, बाहेरचे लोक आहेत। या टोळ्या आहेत त्यांनी जमवलेल्या, त्या टोळ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे। हे सगळे दलाल एजंट फडणवीसांनी गोळा केले। ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेला एकही माणूस हा खरा भारतीय जनता पक्षाचा नाही, त्या विचाराचा नाही। राष्ट्रपतींच्या पद्धतीने ते इतका गलिच्छ भाषेमध्ये सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड ते बोलतायत, समोरच्या सन्मान्य सदस्यांच्या आई बहिणीचा उल्लेख त्या ठिकाणी करतायत। मला वाटतं हे कुठेही शोभणारं नाहीये, संसदीय परंपरेमध्ये बसणारं नाहीये आणि म्हणून उद्धवजींनी सुद्धा त्यांची भूमिका या बाबतीमध्ये जाहीर करावी, कारण ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे त्यांनी सुद्धा आपली भूमिका